नमस्कार मित्रांनो, थोडक्यात सगळ्याच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. संध्याकाळ झाली होती. आमचं काम कंट्रोल रूमचं सगळं संपलं होतं, बऱ्यापैकी कमी झालं होतं. वीकेंडचा दिवस होता आणि काहीतरी करूया यार. रोज आपली नोकरी चालू आहे, घरी जातो, कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जाऊया. म्हणून आमचे भोईर सर जे आहेत, संतोष भोईर यांनी सांगितलं, मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो, तुम्ही म्हणजे इमॅजिन करत बसाल. आणि आम्ही अशा प्रवासातनं एका अतिशय वेगळ्या ठिकाणी आलो. रात्री बघून घाबरून गेलेलो, पण सकाळचा उजेड बघा किती सुंदर वाटतोय. सकाळी उठल्यानंतर उजेड जेव्हा पडला तेव्हा आम्हाला जाणवलं की किती सुंदर ठिकाणी आपण आहोत, अगदी नेचरच्या कुशीत. आणि बघा हे आमचे पूर्वज कसे आनंद घेत आहेत या सगळ्या गोष्टीचा. कुठच्याही प्रकारचा प्रतिबंध नाही, मास्क नाही, कोरोना नाही. जग इकडे अजूनही मागेच होतं. कधी कधी वाटतं मागे जाणंही चांगलंच आहे, किती पुढे जायचं आहे. आज बघा किती निवांत, म्हणजे कुठच्याही प्रकारचं बंधन नसताना थोडा आनंद घेत आहेत. तर आम्ही इकडे आलो होतो, म्हणजे ही जागा मी तुम्हाला सांगेनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. अतिशय सुंदर बघा, अजूनही चंद्र दिसतोय आणि आजूबाजूला रेंज नाही, नेटवर्क नाही, काही नाही, पण स्पिरिच्युअल कनेक्शन एकदम 100% नेटवर्क. सोलार एनर्जीवरती चालणारं हे ठिकाण. आणि एका जंगलाच्या मध्ये आम्ही डोंगराच्या मध्यभागी होतो. म्हणजे आता ह्याच्या पुढे वर एक डोंगर होता आणि एक डोंगर आम्ही चढून आलेलो. आणि आम्ही वरता डोंगर सर करण्यासाठी सुरुवात केली. आमचे भंडारी सरला इतके ॲक्टिव्ह आहेत की म्हणजे खरंच जोश येऊन जातो यार. इतकं सुंदर पायवाटही, आणि नंतर थोडी रफ रॉक पॅचेस त्याचे येतात. बघा इकडनं कसं आहे की धबधब्याची वाट आहे, म्हणजे पाण्याची वाट आहे. तुम्ही बघू शकाल, मी इमॅजिन करू शकाल पावसाळ्यात किती सुंदर धबधबा असेल. आणि या दगडांनी बघा कशी अशी झाडाची चादर ओढून घेतली. इकडे एक अतिशय मोठा दगड होता आणि आम्हाला राहुलं नाही गेलं त्याच्यावर उभं राहून फोटो काढावे. टार्झनच होऊन गेलेलं जणू काही. इतकं सुंदर काय म्हणतो, सुंदर आणि समृद्ध नेचर. असं बघून खूप शांत आणि चांगलं वाटत होतं. आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज कधी ऐकला नसेल, एकदम समाधानकारक वाटत होतं. गर्द हिरव्या झाडांच्या सावलीखाली एक असं वाटत होतं की जसं आईने आपल्याला कुशीत घेतलेलं आहे, एकदम सिक्युअर्ड आहात. वरचे काही आमच्या मित्रांनी ड्रोनचे शॉट्स टिपलेले आहेत, ते आपण बघा. आता वरनं तुम्हाला दिसेल आजोबा पर्वत, अशा ठिकाणी आम्ही आलो होतो. अतिशय सुंदर जागा आहे, नक्की यावं. त्याच्यावरती सीतेमातेचा पाळणा आहे. फार महत्त्वाची जागा आहे. का आहे मी तुम्हाला नंतर नक्की सांगेन याच व्हिडिओच्या एंडमध्ये. आणि ड्रोन म्हणजे असं वाटतं की जसं आपणच आकाशात उडत आहोत, एखादं स्वप्न असल्यासारखं. आणि सकाळ जी पहिले सूर्यकिरण जे बघायचं त्यासारखा दुसरा आनंद नाही कुठचा. तुम्ही बघू शकता की माणूस सगळं स्वतःला विसरून जातो या सगळ्यामध्ये, की आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपलं एक्झिस्टन्स काय आहे, आपलं या लाईफमध्ये मोटिव्ह काय आहे, आपल्याला पैसे कमवायचे, घर हवं आहे, गाडी हवी आहे, काही नाही. शांतपणे देवाने हे जे सगळं उभं केलेलं आहे, एक 2 मिनटं बघणं सुद्धा जास्त गरजेचं आहे. ओळखावं इकडे काय काय आहे. आता खूप महत्त्वाची ठिकाणं तुम्हाला ह्याच्यात दिसतील. बरं, जसं रतनगड आहे, कळसुबाई आहे, सांधनवाडी आहे, आदनमलन कुलंग आहे. तर इतकं छान छान, म्हणजे एका ह्याच्यातच एकाच पॅकेजमध्ये सगळं बघायला मिळण्यासारखा आनंद आहे. आणि डोळे भारावून गेले. असं वाटत होतं की ह्याच्यानंतर पुढे काही बघूच नाही. जसं असतं ना की भैरवी झाल्यानंतर पुढे गाणं ऐकू नये माणसाने, तसं आमच्या डोळ्यासाठी ही भैरवी होती की बस ह्याच्या पुढे काही बघू नये आता. हा आजोबा पर्वत आहे जिकडे आम्ही खाली होतो, मग नंतर वर आलो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सीतामातेचा पाळणा आहे. आता तुम्हाला खरी मज्जा सांगायला सुरुवात करतो. तर असं म्हणलं जातं की इकडे वरती 2 डोंगराच्या मध्ये जागा आहे, तिकडे सीतामातेने लवकुश आणि जन्म देऊन त्यांचा पाळणा आहे, त्या तिकडे त्यांना पाळण्यात त्यांचं संगोपन त्यांनी केलं.
तुम्हाला पुढच्या शॉर्टमध्ये दिसेलच. नेचरचा आनंद घ्या आणि मला नक्की सांगा की तुमचं ट्रेक किंवा अनुभव कसा होता. अजून कुठचे तुम्ही ट्रेक्स केले, काय काय वेगळे अनुभव. हे बघा, हे 2 डोंगरामधली ही जागा आहे. इकडनं आपण येतो वर आणि मग तिकडे सीतामातेचा पाळणा आहे. लवकुशा एवढं वर आपण येऊ शकतो. आणि हे ढग बघा, जणू काय असं कापूस सगळीकडे पसरवून ठेवलेलं आहे. तर मऊ असं ढग खाली उतरून ढगाला हात लावावा. आपण ढगाच्या वर राहणं, कदाचित देवालाही असाच अनुभव मिळत असेल का की ढगाच्या वर आपण. पण सांगायची गोष्ट अशी की आपण देव ह्यात होऊ नाही शकत, पण हा दैवत्वाचा अनुभव नक्की यातनं आपल्याला. या घनदाट जंगलातनं उतरतानाही तितकीच मजा आली जितकी चढताना आली. उतरणं अतिशय कठीण असतं म्हणतात, पण जर करोना कंट्रोल रूमचे लोक तुमच्याबरोबर असतील, शिलेदार, तर तुम्ही कुठेही उतरू शकता आणि कुठेही चढू शकता. आमच्याबरोबर आमचे संतोष भोईर सर आणि डॉक्टर भंडारी सर असे होते आणि अतिशय सुंदर स्पिरिच्युअल नॉलेज असलेले दोन्ही माणसं. मातीची सारवलेली जमीन, किती सुंदर अनुभव आहे. तिकडे आम्ही छान भाकरी वगैरे खाल्ली. आधी जेवण बनवायला घेतलं आणि हे बघा आम्ही तो चाललो आंघोळीला. तिकडे नॅचरल म्हणतो ना आपण, झरा आहे, धबधबा नाही झरा आहे, ज्याला 24 तास 12 वर्ष पाणी असतं आणि एकदम स्वच्छ नितळ पाणी आहे. जराही त्याच्यात इम्प्युरिटीज नाहीत. असा जिना खाली केला आहे आणि त्या नॅचरल झऱ्याचं पाणी बघा. आमचे भंडारी सर, त्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन म्हणजे 5 मिनटं जरी आपण गप्पा मारला तरी पूर्ण माइंड फ्रेश होऊन जातं, विचार बदलून जातात मनातले. पाणी खूप थंड होतं आणि आम्ही शहरातले होतो, त्यामुळे पाणी पण गरम करायला घेतलं. एवढी अजून आम्हाला निसर्गाची सवय झालेली नव्हती. स्लो मोशनमध्ये असं एकदम म्हणतो ना, एखादं स्वप्न बघितल्यासारखं हे वाटत होतं. आणि सूर्याची किरणं जी झाडातनं अशी येत होती, त्यामुळे जसं काय एखादा पिक्चरच आपण 3D मध्ये समोर बघत आहोत असं वाटत होतं. अतिशय सुंदर थंडगार पाणी आणि हे गरम केलेलं पाणी, असं या दोन्हीचं मिक्सचर. अशात आम्ही आंघोळ केली, ते सुद्धा अशा. एवढं मोठं बाथरूम कुठे असेल जगात, आयुष्यात तुम्हाला कुठे बघायला मिळेल एवढं मोठं ओपन एअरमध्ये एवढं आंघोळ करायची मजाच वेगळी आहे. हा तो पूर्ण परिसर आहे आणि इकडे काही अतिशय रामायण काळातले शिलालेख आहेत, एवढं जुनं. हे जे आहेत समोर ते गुरुजी आहेत, जे ह्या मंदिराची म्हणजे काय म्हणतो, मंदिराकडे लक्ष देतात, काळजी घेतात या परिसराची. खूप सुंदर स्पिरिच्युअल नॉलेज असलेली व्यक्ती आहे, एकदम व्हेरी प्रॅक्टिकल, व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. आणि सुंदर त्यांच्याबरोबर आम्ही राहून छान तिकडे रस्सा भात केला आणि झणझणीत रस्सा केला आणि भात. अरे बाप, एवढं सगळं चढून आणि सुंदर म्हणतो ना, नॅचरल पाण्यात आंघोळ वगैरे करून भूक तर दणक्यात लागली. हे जे मंदिर आहे हे काय हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेनच, पण तुम्ही बघू शकाल की कुठच्याही क्षणी आपण बघतो इकडे तिकडे चहूबाजूला गर्द झाडांची सावली, मधनं दिसणारे हे डोंगर आणि फक्त पक्ष्यांचा आवाज. नुसती हवा जरी गेली तरी पानांचा आवाज अगदी म्हणजे यासारखं दुसरं समाज. आणि कुठे रिलॅक्सेशन म्युझिक आणि यूट्यूबवरच्या प्लेलिस्ट बघता यार, ही इकडे 24/7 चालू असलेली प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टचा आनंद घ्या. पूर्वजांचा थोडासा आम्ही पाहुणचार घेतला आणि त्यांच्याबरोबर काही काय म्हणतो नाश्ता केला, त्यांनाही मजा आली आमच्याबरोबर. हा सीन मी तुम्हाला ॲक्च्युली कितीही प्रयत्न केला तरी समजवू नाही शकणार, कारण की मी चालत होतो आणि हवा येत होती हलकी आणि त्या झाडाच्या पानांचा आवाज. इकडे आपण का आलो तर हे महत्त्वाचं मंदिर आहे. मंदिर म्हणण्यापेक्षा तुम्ही बघू शकाल ही एक समाधी आहे. कोणाची समाधी आहे तर ज्यांनी रामायण लिहिलं, संत वाल्मिकी ऋषी यांची समाधी आहे. हो, खरंच वाल्मिकी ऋषींची समाधी, ज्यांनी रामायण लिहिलं. भारतातलं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एपिक आहे रामायण, आणि त्यांची समाधी इकडे महाराष्ट्रात. किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. माहिती नसेल तर आवर्जून या ठिकाणी या आणि या ठिकाणाला भेट द्या. वाल्मिकी ऋषींची समाधी आणि हा आजूबाजूचा परिसर इतका अनटच्ड आहे.
फक्त ह्याला ग्लॅमरलाइज किंवा कमर्शलाइज करू नका. हे आहे तसंच असू द्या. ह्याची जी ब्युटी आहे, ह्याचं जे एक आनंद आहे, एक फील आहे, तसाच जितका रस्टिक राहील तितका चांगला आहे. खाली उतरायची आम्ही मग नंतर तयारी केली. आमचे प्रितीश बंधू, माझा बॅचमेट. ऊन खूप होता. रात्री चढताना कधीच जाणवलं नाही की आम्ही एवढा डोंगर सर करून वर आलो. ॲक्च्युली अंधारात काहीच कळत नाही. गंमत हीच असते ना की आयुष्यात जेव्हा अंधार असतो तेव्हा आपल्याला काहीच कळत नाही की आपण कुठपर्यंत जातो. पण आपण कन्सिस्टंटली जर जात राहिलो तर नक्की आपल्याकडनं अख्खा डोंगरही सर होऊ शकतो. कारण आपल्याला फक्त पुढच्या पावलाकडे लक्ष द्यायचं असतं अंधारात. एकदम पुढे काय आहे किंवा पुढे काय होईल ह्याचा विचार करायचा नसतो. आयुष्य अशाच प्रकारे असतं. खाली उतरताना कळले की अरे बापरे केवढा मोठा डोंगर चढून गेलेलो आपण. आपल्याकडनं देव हे सगळं करून देतो, बाकी काही नाही. आपण निमित्त मात्र आहोत. घरी जायचा प्रवास सुरू झाला. हे 2 केबिन्स बघा सुंदर बनवलेले. आणि जाताना आजोबा पर्वतला आम्ही नमन केलं की बाबा एवढा मोठा पर्वत, आणि त्याला आम्ही सर नाही केलं. आम्ही फक्त त्याचा अनुभव घेतला. का गड किंवा डोंगर किंवा हे देवानी बनवलेलं आहे. गड तरी माणसानी बनवलं, पण हे डोंगर वगैरे देवानी बनवलेले आहेत. आणि ते आपण सर नाही करू शकत. आपण कोणते सर करणार आहे? आपण फक्त त्याचा अनुभव घेऊ शकतो, त्याला ॲप्रिशिएट करू शकतो, त्याला एक नमन करू शकतो. थँक्यू एवढा चांगला अनुभव दिल्याबद्दल. अशी ही आमची ट्रिप अतिशय सुंदर, एकदम रस्टिक, नॅचरल. तुम्ही कमेंट डाऊन करा तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ, आणि डेफिनेटली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थोडक्यात सगळ्याला